तुम्ही जेवढी जास्त पूजापाठ करता तेवढा जास्त त्रास, वादविवाद, कलह, आर्थिक समस्या घरात का उद्भवतात? श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. काही लोक जेवढी जास्त पूजापाठ करतात तेवढीच त्यांच्या घरामध्ये भांडण, तंटे, क्लेश वाढत असतात. असे का होते? हे जास्तीत जास्त त्याच लोकांसोबत होत असते जे लोक जेवढे जास्त पूजापाठ करणारे असतात, जे देवाची कृपा प्राप्त करू इच्छितात, जे आपल्या इष्टदेवतेची कृपा प्राप्त करू इच्छितात. अशाच प्रकारच्या लोकांसोबत जास्तीत जास्त अशा प्रकारच्या अडचणी, समस्या येत असतात, ज्यांच्यामुळे त्यांच्या घरात भांडण, तंटे आणि क्लेश घडण्यास सुरुवात होते. नवरा बायकोमध्ये सतत भांडणे होत राहतात. तर कधीकधी यांच्या नात्यांमध्ये नेहमी एकमेकांचे पटत नसते. तर असे का होते? आणि जो पूजापाठ करतो त्याच्यासोबत असे का होते? या उलट काय होते? जो पूजापाठ करणारा आहे त्याच्या तर घरात नेहमी सुखसमृद्धी असली पाहिजे, आपसात प्रेमभाव असायला पाहिजे आणि घरात आनंदाचे वातावरण असले पाहिजे. पण असे उलटे काय होते ज्याने की त्यांच्या घरामध्ये समस्या वाढूच लागतात? तर मित्रांनो, त्याची काही अशी कारणे असतात ज्या कारणांना तुम्ही दुर्लक्षित करता, त्यांना तुम्ही पाहत नाही आणि अशा काही चुकाही तुम्ही करता. या चुकांच्या कारणांमुळे तुमच्या घरामध्ये अशा समस्या आणि अडचणी निर्माण होण्यास सुरुवात होते. कोणकोणत्या त्या अशा चुका असतात? चला तर ज्याच्या चुकांविषयी आज मी तुम्हाला सांगणार आहे, तर या व्हिडिओला लक्ष देऊन ऐका, कारण हे खूपच महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्ही तुम्ही देवतांची पूजापाठ करत असतात, जसे की कधी तुम्ही या देवाची पूजा केली, कधी तुम्ही त्या देवाची पूजा केली, तर कधी तुम्ही हा नैवेद्य दाखवला, कधी कोणत्या दुसऱ्या गोष्टीचा नैवेद्य दाखवला, कधी तुम्ही तो कोणा भक्ताकडे गेला, तर कधी तुम्ही कोणत्या पंडिताकडे गेलात, तर त्याने तुम्हाला आता हेच करण्यास सांगितले आहे आणि म्हणून तुम्ही आता त्याप्रमाणे वागू लागला. तर आपल्या अशा प्रकारच्या वागण्यामुळेच आणि अपुऱ्या ज्ञानामुळेच आपल्या आयुष्यात आपणच आपल्या समस्या व अडचणी निर्माण करत असतो. तर या सर्व गोष्टी करण्यापूर्वी खूपच विचारपूर्वक लक्षात घेऊन अंमलात आणाव्यात. तर कधीही कोणा एकाच देवाची अगदी पूर्ण श्रद्धापूर्वक पूजा करावी. आलटून पालटून, बदलून कोणा देवाची पूजा करू नये. त्याचबरोबर जो नैवेद्य दाखविला जातो तोही अगदी सात्विकच असावा. चुकीच्या गोष्टींचा नैवेद्य चुकीच्या देवतेस आमंत्रित करतो. नैवेद्य हा त्या देवतेच्या आवडीनुसारच असावा. मग त्यात लाडू, मिठाई, पुरणपोळी, डाळ भात, दही भात हा सात्विक नैवेद्य मानला जातो. तर या गोष्टींचेही तुम्हाला विशेष करून ध्यान ठेवायचे आहे. तर काही लोक आपल्यावर आलेल्या प्रसंगामुळे देवतांना रागाच्या भरात शिवीगाळही करतात. त्या कारणाने काही देवता क्रोधित होत असतात आणि यानंतर तुमच्या घरात समस्या निर्माण होतात. हे जेव्हा तुमच्या देवावरचा विश्वास उडतो, त्याचे सेवा करूनही, पूजा करूनही काही फळ मिळत नाही. असे की जेव्हा काहींना वाटू लागते त्यावेळी त्यांच्या वागणुकीतून कळत नकळत अशा चुका घडत असतात, ज्याचा पुढे जाऊन खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. तर या गोष्टींचे विशेष करून ध्यान ठेवा की काही झालं तरी पुन्हा देवतेचा कधीच अपमान किंवा अनादर तसेच अपमान करू नका. पुढील महत्त्वाचे कारण आहे ते हे की नवस बोलणे. जसे काही लोक आपल्या कामांकरिता श्रद्धाभावाने कोणत्या तरी मंदिरात व कोणी देवतेस श्रद्धाभावाने नवस बोलतात.
बोलले की कबुली देतात, असे कोणी आपल्या मुलांच्या लग्नासाठी, आपल्याला मूल व्हावे यासाठी इत्यादी अनेक प्रकारच्या कामासाठी नवसासाठी बोलले जाते आणि मग तो पूर्ण झाल्यानंतर त्या देवतेस व त्या देवतेच्या जागृत ठिकाणास किंवा मंदिरास नंतर ते विसरून जातात आणि त्यांचा नवस फेडला जात नाही आणि मग त्या कारणामुळे तुमच्या सुखसमृद्धीत अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. कारण त्या देवाचे वचन त्या कामाच्या पूर्ततेसाठी बांधील असते. मित्रांनो, येथे एक गोष्ट लक्षात घ्या की देव म्हणजे जो देव तो हे विधान सत्य आहे. कारण देवता जे आहेत अशा गोष्टींचे सुरुवातीस तुम्हाला स्वप्नाच्या माध्यमातून संकेत देत असतात, तरी आपण समजत नसतो. त्यानंतर ते आपल्या बुद्धीसही विचलित करतात. तरी आपण समजलो नाही तर पुढे कशा प्रकारचे अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या करतात, जेणेकरून की त्या देवतेच्या शक्तीचे आपणास पुन्हा स्मरण व्हावे आणि आपणास त्याचा विसर पडता कामा नये. तसेच आपल्या पितरांचा आणि कुलदेवतांची पूजा अर्चा न करणे, त्यांची सेवा न करणे हेही अत्यंत महत्त्वाचे कारण असून आपणास अनेक घरगुती समस्या व अडचणींना सामोरे जावे लागते. पुढील महत्त्वाचे कारण म्हणजे एकीकडे आपण खूप पूजापाठ करतो, देवधर्म करतो, अनेक सेवा करतो, उपवास करतो, तसेच देवाचे नामस्मरण करतो आणि दुसरीकडे आपण जर दुसऱ्या लोकांबद्दल वाईट चिंतत असू, त्यांची ईर्ष्या करत असू, दुसऱ्याचे वाईट होऊन असे मनात इच्छा धरत असाल तर सुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कितीही देवदेव करा, देवाची कृपा तुम्हाला कधीच प्राप्त होणार नाही. त्यामुळे तुम्ही पूजा केली, रोज जरी केली आणि नाही जरी केली तरी जर तुम्ही तुमच्या मनात लोकांविषयी चांगले मत असेल, तुम्ही दुसऱ्याचे चांगले होऊ अशी इच्छित मनात असाल, तर दुसऱ्याचे चांगले झाले की तुम्हाला आनंद होत असेल, तरी तुमच्या छोट्याशा का होईना पूजेने देवाची तुम्हाला फलप्राप्ती होईल. त्यामुळे तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही पूजा करा, जर तुमचे मन स्वच्छ नसेल तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळणार नाही. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा आदर करत नसाल तरीसुद्धा तुमच्यावर देवाची कृपा होणार नाही. तुमच्या घरात ही दृष्टी प्रत्येक व्यक्ती हा तुमच्या घरातील पाणी पिल्याशिवाय जाऊ देऊ नका. त्यामुळे त्याच्या मनात जे तुमच्याविषयीची भावना तयार होते, ज्या सकारात्मक लहरी असतात, त्याचा जो आशीर्वाद असतो तो आपल्याला मिळतो आणि आपल्यावर देवाची कृपा होते. तुम्ही जर तुमच्या घरात येणाऱ्या व्यक्तीचा अपमान करत असाल तर त्याच्या मनातील ज्या नकारात्मक भावना असतात त्या आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग तुम्ही कितीही देवदेव करा, कितीही पूजापाठ करा, तुम्हाला त्या पूजेचे फळ मिळणार नाही. पुढचे कारण म्हणजे जर तुम्ही खूप देवपूजा करत असाल, पूजापाठ करता, उपासना करता देवाची आणि जर तुम्ही तुमच्या घरातील अस्वच्छता ठेवत असाल तरीसुद्धा तुम्हाला देवाची कृपा प्राप्त होणार नाही. लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करणार नाही. काही लोकांच्या घराबाहेर चपलांचा ढीग असतो आणि चपला या दरिद्रतेचे प्रतीक आहेत. आपल्या घरातील चपल्या ह्या कायम व्यवस्थितच ठेवल्या पाहिजेत. त्या घराच्या समोर कशाही अवस्थेत नाही ठेवल्या पाहिजेत. यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही आणि आपल्याला देवाची कृपा देखील प्राप्त होत नाही. तुम्ही कितीही पूजापाठ केला आणि तुम्ही या बारीक सारीक गोष्टींकडे जर दुर्लक्ष केले, लक्ष दिले नाही, तरी तुम्हाला तुमच्या पूजेचे फळ मिळत नाही. कारण अस्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास नसतो, तिथे अलक्ष्मीचा वास असतो आणि ज्या घरात स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. म्हणून या गोष्टींकडे तुम्ही लक्ष द्या. तसेच ज्या घरात अन्नपूर्णा मातेचा सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मी मातेचा वास कायम राहतो. बऱ्याच घरांमध्ये शिळं अन्न आहे ते कचऱ्यामध्ये टाकले जाते. त्यामुळे अन्नपूर्णा मातेचा अपमान होतो आणि अन्नपूर्णा मातेचा अपमान झाला तर
लक्ष्मीचाही अपमान होतो आणि अशा घरात लक्ष्मी प्रवेश करत नाही. त्यामुळे आपल्या घरात अन्न वाया जाणार नाही याची देखील काळजी घ्या. जर तुमच्या घरात अन्न शिल्लक राहिले असेल तर शिल्लक राहील एवढे राहिलेले ते कुत्र्याला किंवा गाईला द्या, पण ते कचरापेटीमध्ये चुकूनही टाकू नका. ज्या घरात अन्नपूर्णा मातेला सन्मान केला जातो त्या घरात लक्ष्मीही आपोआपच प्रवेश करते. मग तुम्ही कितीही पूजा करा, उपासना करा आणि तुम्ही जर तुमच्या घरात अन्न वाया घालवत असाल तरीसुद्धा तुम्हाला तुमच्या पूजेचे, उपासनेचे फळ मिळणार नाही. तुम्ही कधी या पंडिताकडे जाता, त्या भक्ताकडे जात आणि कोणी काही सल्ला दिला की तुम्हाला कोणती सामग्री दिली असेल, कोणी पंडित व भक्ताने आपला हात तुमच्या डोक्यावर ठेवला तर अशाने काय होते की एक तर जेवढी आपण गोष्ट तुम्हाला तेवढी तेथून प्राप्त होत असतात, त्या सर्व अभिमंत्रित असतात आणि त्या गोष्टी, त्या वस्तू तुमचे मदत अवश्य करतात. पण जेव्हा तुम्ही असा विचार करता की आजपर्यंत एवढे दिवस झाले, एवढा काळ गेला, तरीही त्या गोष्टींमुळे माझ्या जीवनात त्याचा प्रभाव काहीच दिसत नाही आहे, मला ती कृपा प्राप्त होत नाही आहे आणि नंतर वैतागून, कंटाळून तुम्ही त्या गोष्टींना, कार्यांना आणि वस्तूंना सोडून देण्यास सुरुवात करता, तुमचा विश्वास उडला जातो. त्यामुळे होत्या काही की त्या सर्व गोष्टींचा शक्ती तुमच्याकडून अपमान, अनादर केला जातो आणि मग त्या गोष्टी किंवा शक्ती एक प्रकारे तुम्हाला समस्या निर्माण करण्यास सुरुवात करतात. त्यांच्याद्वारे दिली गेलेल्या सामग्रीचा कधी तुमच्या हातून अनादर होता कामा नये. जर त्याने कोणता गंडा, तावीज दिली असेल आणि तुम्हाला आता विश्वास नाही तर अशा त्यांच्या वस्तूंना, सामग्रींना तुमच्या घराच्या बाहेर योग्य ठिकाणी विसर्जित करा. या गोष्टीला खास करून तुम्हाला ध्यानात ठेवायचे आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.